नवरात्रीमध्ये उपवास का करतात हे धार्मिक, आरोग्यदायी आणि आध्यात्मिक अशा तिन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. धार्मिक कारणे: देवीची उपासना. नवरात्र हे शक्तीच्या उपासनेचं पर्व आहे. या काळात उपवास केल्याने मन, शरीर आणि वाणी शुद्ध राहते आणि देवीची कृपा प्राप्त होते. साधना आणि संयम. उपवासामुळे मनावर नियंत्रण येते. भक्ताला आपल्या इच्छांवर ताबा ठेवता येतो. पुण्यप्राप्ती. नवरात्रातील उपवास हे देवीसमोर अर्पण केलेलं व्रत मानलं जातं. यामुळे आयुष्य समृद्ध आणि मंगलमय होतं, अशी श्रद्धा आहे. आरोग्यदायी कारणे: शरीरशुद्धी. ऋतुबदलाच्या काळात उपवास केल्याने पचनसंस्था शुद्ध होते. सात्विक आहार. उपवासात हलका, पचायला सोपा आणि सात्विक आहार घेतल्यामुळे शरीर निरोगी राहते. डिटॉक्सिफिकेशन. तळलेले, मसालेदार पदार्थ टाळून फळं, दूध, फराळी पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. आध्यात्मिक कारणे: एकाग्रता वाढवणे. उपवास केल्यावर मन विचलित न होता देवीच्या पूजेत एकाग्र राहतं. मनःशांती. उपवासात ध्यान, जप आणि प्रार्थना केल्याने मन शांत व स्थिर होतं. दैवी शक्तीशी जवळीक साधणं. उपवास म्हणजे स्वतःच्या वासनांवर नियंत्रण ठेवून दैवी शक्तीशी जवळीक साधण्याचा मार्ग. त्यामुळे नवरात्रीमध्ये उपवास हे फक्त धार्मिक परंपरेसाठी नसून शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठीही केले जातात. अशीच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.